सुख एक हे हरी आठविता इतर जपता दुःख बहु एका हरीची आठवण जर आपण केली तर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. इतर कोणत्याही देवीदेवतेची उपासना केली तर आपल्या पदरामध्ये दुःखच पडणार आहे. त्यामुळे आपल्याला सुखाची अनुभूती जर का प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण परमात्म्याचं श्री विठ्ठलाचंच दर्शन केलं पाहिजे, त्याच्याविषयीच चिंतन केलं पाहिजे. ज्याला आपण हरी म्हणतो त्या हरीची उपासना आपल्याकडनं घडली पाहिजे. नाथ महाराजांचा हा उपदेशपर अभंग आहे. नाथ महाराजांनी अभंगातून आपल्याला उपदेश केलेला आहे. आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की उपदेश करणारा जो आहे त्याला काही त्या गोष्टीचा अनुभव आहे का? कारण उपदेश जो करत असतो त्याला त्या गोष्टीचा अनुभव असणं अपेक्षित असतं. सल्ला जो माणूस देत असतो त्याला त्याच्याबद्दल ज्या गोष्टीचा तो सल्ला देतो त्याच्याबद्दल ज्ञान असणं अपेक्षित असतं. वकिलाकडे आपण कायद्याचा सल्ला मागायला जात असतो, आरोग्याचा सल्ला आपण डॉक्टरांच्याकडे मागायला जातो, वकिलाकडे नाही. का असं? कारण त्या माणसाला त्या क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा आपल्याला व्हावा ही अपेक्षा असते. आणि म्हणून आपण तब्येत बरी नसली तर डॉक्टरांच्याकडे जातो, कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर वकिलाकडे जातो, घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट इंजिनियरकडे जातो. का असं करतो? कारण त्यांना त्या क्षेत्रातली मास्टरी प्राप्त झालेली आहे. एक त्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे जे आपल्याला नाही. मग काय करायचं? ज्याला ज्ञान नाही त्यांनी ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडे जायचं किंवा ज्याला ज्ञान आहे त्याला आपल्याकडे बोलवायचं. संत महात्मे अनेक वेळा लोकांमध्ये जाऊन लोकांना उपदेश करतात. कधी लोक त्यांच्याकडे काहीतरी उपदेश घ्यायला येतात. या अभंगाचा जर आपण विचार केला तर हा अभंग नाथ महाराज कोणाकडे तरी जाऊन कोणाच्या तरी साठी उपदेश करताना आपल्याला दिसतात. सुख एक आहे हरी आठविता, हरी आठवल्यानंतर सुख आहे हा उपदेश नाथ महाराज करतात. हे वाक्य त्या माणसाला सांगतात. याचा अर्थ याची अनुभूती एकनाथ महाराजांनी घेतलेली असावी. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये हरीचं काय स्थान आहे? सर्वोच्च स्थान हरी आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हरी त्यांच्याकडे आला. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, बरोबर सांगतात. एकदा हरी हातामध्ये आला काहीही चिंता करण्याची गरज नाही. नाथ महाराजांच्या हातामध्ये हरी आला. एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती नाही, हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली होती. अधिकार नाथ महाराजांना त्या गोष्टीचा अधिकार होता की बोलण्याचा अधिकार नाथ महाराजांना आहे. कारण नाथ महाराजांच्याकडे परमात्मा आला. का आला? नाथ महाराजांची भक्ती बघून आला. नाथ महाराजांची परमात्म्याच्या प्रति निष्ठा त्या परमात्म्याने जाणली आणि त्या भक्तीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नाथ महाराजांच्याकडे त्याला यावं लागलं. बाहेर काढलं नाथ महाराजांनी. तो परमात्मा ब्राह्मणाचा वेश घेऊन नाथ महाराजांच्याकडे आला आणि सांगितलं, महाराज द्वारकेहून आलेला ब्राह्मण आहे, तुमची कीर्ती ऐकली, तुमचं नाव ऐकलं आणि त्यामुळे आपल्या सेवेमध्ये यावं अशा मनामध्ये विचार आला. मला कोणी आई वडील नाही, अजून कुठलाही संसाराचं माझ्या पाठीमागे काही नाही. आता काय करा, मला तुमच्या सेवेमध्ये ठेवून घ्या. नाथ महाराजांच्या लक्षात आलं नसेल, कारण नाथ महाराज स्वतः भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज स्वतः महाविष्णूचे अवतार होते. त्यांना कळणार नाही की महाविष्णू ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेला आहे. परंतु नाथ महाराजांनी सुद्धा मजा घ्यायची ठरवली. म्हणजे ठीक आहे बाबा, तुला यायचं आहे ना, ये, कसा आत घेतो पाहतो म्हटले. तुमच्या सेवेमध्ये घ्या. नाथ महाराजांनी सांगितलं, सेवकाची गरज नाही, लांबून आलोय तुमचं नाव ऐकून. आला असं, आता कसं जाऊ? तुमच्या मर्जीनं जा, पण जाण्यासाठी काही नाही. आता इथंच राहायचं ठरवलंय, सगळं सोडून आलोय. ठीक आहे, राहा, आपला वाडा मोठा आहे. मग काय सेवा करू? सेवा काही करायची नाही म्हटलं. कारण नाथ महाराजांना कल्पना आहे की सेवा केली म्हणजे भक्तीच्या ऋणातून तो उतराई होणार आहे. परमात्म्याला आपल्या घरामध्ये का राबू द्यायचं? गरज नाही, राहा. जेवण, शेकडो लोक जेवण करतात, त्यांच्यामध्ये पंक्तीला बसायचं. कपडे माझे वापर, पण सेवा करायची. देवाने सांगितलं, देवा महाराज सेवा केली नाही तर मेवाई घेणार नाही म्हटलं. काय नको म्हटलं. नाथ महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, निघा. धक्का दिला नाथ महाराजांनी. बरं का, वैष्णवा घरी देव सुखावला, बाहेरी नवजे दवडूनी घातला. देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगती या गोड वैष्णवांची. नाथ महाराज, तुमच्यासारख्या वैष्णवांची संगती मला गोड वाटते आणि म्हणून मी तुमच्या पाया पडतो की तुम्ही मला तुमच्या सेवेमध्ये दाखल करून घ्या.
आणि नाथ महाराजांच्या सेवेमध्ये तो परमात्मा आला. 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे लाभला. आपल्याला कल्पना नसेल, 12 12 12 अशा 3 तपामध्ये 3 वेगळी नावं धारण करून 3 वेगळी कामं भगवंतानं नाथ महाराजांच्याकडे केली. एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहण्याची सेवा 12 वर्ष विठ्ठल ह्या नाव धारण करून केलेली आहे. केशव नाव धारण करून नाथ महाराजांच्या प्रवचनाला उपस्थिती लावायची, त्याचे श्रोता म्हणून बसायचं आणि पूजेमध्ये, देवपूजेमध्ये मदत करायची. ही सेवा भगवंतानं केली. आणि पुढची 12 वर्ष श्रीखंड हे नाव धारण करून नाथ महाराजांच्या रांजणामध्ये पाणी भरण्याचं काम केलं. कावडीने पाणी जागरी चंद्रमा दिवाळी. भक्ती भावे